तर मंडळी छान आमची स्वरा छान अशी तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते तिचा लूक इथे या साईडला. तर बघा स्वरा कशी दिसते मला नक्कीच. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत सगळा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. जेवण करून ड्युटीवर गेलेले आहेत आणि स्वरा आलेली आहे. तर स्वराचा आज छानसा मेकअप करायचा आहे. तर डान्स आहे त्या संदर्भात आणि गुजराती लोक आहे. तर ही बघा स्वरा. हाय हाय. तर चला तिचा आता मेकअपला सुरुवात करते आणि बघूयात आपली ही छोटी मॉडेल कशी दिसते ते. तर मंडळी छान आमची स्वरा छान अशी तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते तिचा लूक इथे या साईडला. तर बघा स्वरा कशी दिसते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. छान असा तिचा हा गुजराती लूक केलेला आहे आणि उशीर झालेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता एवढाच पटकन लगेच मी व्हिडिओ हे करते आणि निघतो आहोत आता तिच्या डान्ससाठी. तर मंडळी आज बाल आनंद मेळावा होता आणि स्वराने त्याच्यामध्ये भाग घेतला होता. तर इथे लहान गटापासून सुरुवात झालेली आहे. ही जी तुम्ही मुलं पाहतायत ना, ही धूम पुनर्वसनचीच आहेत, म्हणजेच आपल्या गावची आहेत आणि पूर्ण ग्रुप बघा किती सुंदर असा डान्स चालू आहे. पाटलांचा बैल गाडा त्याने ढगात केला या राडा आणि त्यांचा जोश जल्लोष पाहून असं भारी वाटतं एकदम. अशाच प्रकारे म्हणजे बरेचसे डान्स झाले इथे आणि यानंतर इथे हा स्वराचा डान्स आहे. म्हणजे मी जास्त व्हिडिओ नाही घेतलेले कारण खूप मोठं होतं. तर स्वरा तुम्ही इथे बघू शकता मिडलला आहे आणि नंतर ती मग म्हणजे फ्रंटला येते आणि खूप सुंदर असा डान्स तिचा आहे. तिचा रंगीलो मारो ढोलना असं गाणं आहे आणि खूप सुंदर आहे आणि अख्ख्या ग्रुपमध्ये अशी छान दिसत आहे आणि बघा किती भारी वाटते. आणि तिचा डान्ससुद्धा खूप छान आहे आणि त्यात ती दिसतेसुद्धा खूप छान, म्हणजे मुळातच ती दिसायला खूप सुंदर आहे. आणि म्हणजे तिच्या निमित्ताने मला हा बाल आनंद मेळावाही पाहायला मिळाला आणि डान्स परफॉर्मन्ससुद्धा पाहायला मिळाला. शौराताईंचा मेकअप बघा, डान्स करून आलेले आहेत, ड्रेपरी सगळं चेंज केलेलं आहे, तरीसुद्धा मेकअप आहे असाच आहे. तर आता हा मेकअप आपल्याला उतरवायचा आहे. आणि अनुताई बघा, अनुताई बघू तुमचा मेकअप. नाही केला. का नाही केलास? नाही केलास का नाही केलास? असंच नाही केलास. तर चला आता मेकअप उतरवायचा आहे. आत्ताच आम्ही आलो आहोत छान असा स्वराचा डान्स बघून. स्वराचाच नाही तर बऱ्याचशा मुलांचा डान्स होता. बऱ्याच शाळेतल्या कवठे केंद्रातल्या ज्या पण शाळा त्या केंद्रामध्ये म्हणजे ॲड होत्या, तर त्याच्यामध्ये प्रत्येकी एका शाळेला प्रत्येकी 2-2 डान्स दिले होते आणि त्यामध्ये स्वराने सुद्धा भाग घेतला होता. तर तिचा लूक तुम्ही आधी पाहिलाच आहे आणि आता तिचा मेकअप उतरवायचं चालू आहे. स्वरा बघा आता मेकअप उतरवल्यावर स्वरा कशी दिसते आहे, अशी दिसते. मेकअप काही जास्त केला नव्हता, एकदम लाईट मेकअप केलेला. आणि आमच्या अनुताई आता पुढच्या वर्षी भाग घेणार आहेत नक्की, त्यांनी असं प्रॉमिस केलं आहे. रिबिन कशाला सोडलीस ग? नको तर ऐका. तर चला थोडं फ्रेश होतो आणि मग पुन्हा तुमच्याशी छान गप्पा मारतो. वडापाव किधर गया? भजी किती आणली रे? हा अनुताई, कसा लागतो वडापाव? भजी पण घे. तुला आवडला का सरा? खरं आवडलं. जसं काय मीच बनवलं. सोंग बघायचे, सोंग यायचं काय असं वाटतं पारुषाच आहेत. आज मी शनिवारी सोड त्यांना संध्याकाळी. हां, दोघींना पण सोड, म्हणजे रविवारी सोंग बघायला. बाय बाय. स्नो तू कुठं निघाला? स्नो. तर चला मंडळी, स्वरा आणि अनु आत्ताच गेलेले आहेत आणि
मी पण आज थोडीशी थकलेली, त्याच्यामुळे मी पण थोडासा आराम केला. खरं तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना आत्ता माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर आता पाणी आलेलं आहे आणि आता पाणी मारून घेते. सगळंच पडलं अंगणात आणि मग बाकीच्या कामाला लागते. तर स्वरा आणि अनु दोघी होत्या, त्या जस्ट आत्ता गेलेल्या आहेत आणि प्रथमेश आला होता घ्यायला. आणि आता बावधनचं बगाडही आलेलं आहे. रंगपंचमी दिवशी असतं, तर त्याच दिवशी पहाटे ओझरड्यात सोंगे असतात, तर तुम्ही ते पाहिलेलंच आहे. तर तेच पाहण्यासाठी मुलींना म्हटलं आदल्या दिवशी इकडे या, कारण खानापूरवरून यायचं म्हटलं की थोडंसं हे होतं, आम्ही इकडून जातोच म्हणून मग सांगितलेलं आहे की घेऊन या म्हणून. तर बघूयात आता येत आहेत की नाही ते. तर चला, आता त्या गेलेल्या आहेत आणि आता मीही माझ्या कामाला सुरुवात करते. पाणी भरून घेते आणि मग अंगणात पाणी मारून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. चला मंडळी, आत्ताचा स्वयंपाक रेडी आहे. तर आज मी पनीर आणि चपाती बनवली आहे. तुम्ही म्हणाल तर वेळेस हीच आहे, पनीरच असतं, कारण चैतन्याला खूप आवडतं, त्याची फरमाईश असेल त्या पद्धतीने थोडंसं बनवते. तर गुळपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे आणि तो होळीला दाखवून आलेला आहे. आणि चला आता जेवायला घेते, मस्त जेवण करते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी, मस्त जेवण झालेलं आहे आणि आज होळी, पण होळी एकदम शांततेत आहे. कारण आज सकाळपासून माझ्या तर मुळात लक्षातच नव्हतं आज होळी आहे. आणि त्यात स्वराचा मेकअप होता, तिचा डान्स होता, त्याच्यामुळे मग तिकडे गेली. तिथून घरी यायला 3:30 झाले होते, तुम्ही पाहिलंच आहे. आणि छान असा तिचा मेकअप झालेला आणि खूप खुश होती. आणि डान्सही खूप छान झाला. तुम्ही डान्सही मी थोडासा जो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तोही तुम्ही पाहिलेलाच आहे. आणि खूप छान वाटत होती खरंच. सगळ्यांमध्ये ती अशी उठून दिसत होती आणि एकदम असं भारी वाटत होती. तर मस्त असा तिचा डान्स झाला. त्यानंतर मग दोघींनाही घरी घेऊन आले होते, अनुलाही आणलं होतं आणि स्वरालाही. आणि नंतर मग 6, 6:15 वाजता प्रथमेश आला होता त्यांना घ्यायला आणि मग तो त्यांना घेऊन गेला सण असल्यामुळे. आणि आज छान म्हणजे संध्याकाळची होळी मंदिराजवळ, एकच होळी असते नाही का गावाची पूर्ण, तर ते मंदिराजवळ असते. आणि तिथे मग म्हणजे होळीचा बेत करण्यात आला. पण आज सकाळी म्हणजे थोडंसं वातावरण हे आहे, त्याच्यामुळे मग होईल ना होईल असं चाललेलं, म्हणजे कधी करतात काय असं. आणि त्यात नंतर मग म्हणजे झालं होळीचं. आणि मग जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि म्हटलं चला थोडा वेळ तुमच्यासोबत गप्पा माराव्यात, म्हणून मग आता बसली आहे इथे. तर सगळं आवरलेलं आहे आणि मस्त असा चांदमामा तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसतोय. अगदी आपल्या घराच्या वर आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. मी इथे पायऱ्यांवर बसलेली आहे नेहमीप्रमाणे आणि चांदमामा एकदम समोर असे दिसतात. आणि आज छान असा प्रकाश पडलेला आहे, एकदम असा म्हणजे नाही का पौर्णिमा कशाला म्हणतात नाही का, तर असा छानसा प्रकाश पडलेला आहे. आणि म्हटलं चला थोडा वेळ तुमच्यासोबत म्हणजे गप्पा माराव्यात. तर म्हणजे महत्त्वाचं असं की तुम्ही म्हणाल मी मगाशी विषय थोडासा हे केला. तर होळी म्हणजे मी आज पुरणपोळी नाही बनवली म्हणजे आज अहोंना नाईट आहे आणि आशुताई गेल्या आहेत कोकणात, खास शिमग्याचा कार्यक्रम म्हणजे एन्जॉय करण्यासाठी फ्रेंड्ससोबत. आणि आम्ही मग दोघेच आहोत, चैतन्य आणि मी. मग छान असं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आधी की मी म्हणजे गुळपोळीचा नैवेद्य केला, म्हणजे गूळ घालून. आणि पनीर आणि चपाती बनवली, मसाले भात बनवला आणि ते मग त्याचा मी नैवेद्य दाखवलं. आणि मग जेवण वगैरे आवरून आता निवांत सगळं आवरलेलं आहे आणि आता बसली आहे बाहेर. तर अशा प्रकारे आजचा हा होळीचा सण साजरा झालेला आहे. उद्या आहे धुलीवंदन, पण इकडे गावाकडे म्हणजे उद्या रंग खेळत नाहीत, म्हणजे रंगपंचमी दिवशी रंग खेळतात. तर रंगपंचमी त्या दिवशी असतं बगाड.
बावधनचं आणि त्याच दिवशी पहाटे सोंगं निघतात ओझरड्यामध्ये. तर तेही आपल्याला बघायचंच आहे. मी तुम्हाला नक्कीच म्हणजे व्हिडिओमार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी छानसा व्हिडिओ बनवेन नक्कीच. तर ते तर आपल्याला बघायचंच आहे. तर हे आजचा जो दिवस होता तर तो छान असा म्हणजे खास तर होळी आणि त्याच निमित्ताने स्वराचा डान्स म्हणजे कवठे उपकेंद्र आहे आणि कवठे केंद्रातील ज्या शाळा आहेत मराठी शाळा तर त्या शाळांपैकी डान्स होते. धूम पुनर्वसनच्या शाळेचाही डान्स होता लहान मुलांचा, तर तोही तुम्ही पाहिलेलाच आहे. असे बऱ्याच शाळांचे डान्स झालेले आहेत आणि म्हणजे बाल आनंद मेळावा, थोडक्यात बाल आनंद मेळावा भरवलेला. आणि मग तिथे जेवण वगैरेही होतं आणि छान असे सगळ्यांचे डान्स वगैरे झाले. तर अनुने भाग घेतला नव्हता, स्वराने एकटीनेच फक्त घेतला होता. अनु फक्त म्हणजे शाळा ज्या आल्या होत्या तर त्या शाळांमध्येच, म्हणजे ती खानापूरच्या शाळेत आहे तर मग तिथूनच तशीच ती आली होती असं. आणि मग तिथून मग त्या दोघींना घेऊन आले. पण खरंच खूप सुंदर असा डान्स झाला आणि स्वरा खरंच एवढी छान दिसत होती. ती आहे 6वीला पण असं वाटत नाही की ती 6वीला आहे म्हणून, असं वाटतं की ती 9वी-10वीला आहे की काय असं. आणि खूप सुंदर दिसते, खूप गोड दिसते. नजर न लागो तिला. पण जेव्हा पण तिचा मेकअप करते किंवा म्हणजे असं नाही की मेकअप केल्यावरच ती अशीच खूप छान दिसते, पण मेकअप केल्यावर अजूनच सुंदर दिसते. म्हणजे असं मॉडेलच वाटते एकदम. आशूच्या नंतर तिचाच नंबर असेल मॉडेलिंगमध्ये, कारण आपल्या आशुता इथं जातात फोटोशूटसाठी वगैरे ॲज अ मॉडेल म्हणून. तर मला वाटतं स्वराही नंतर पुढे म्हणजे जाऊ शकते. तर असो असा हा छानसा आजचा हा व्हिडिओ आणि एकंदरीत मी जे काही दिवसभराचं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.